दर्शको नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. दर्शको, देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये महाराष्ट्र शासनाची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे. राज्यातील प्रत्येक विभाग आपल्या परीनं आपलं योगदान देत आहे. आता या विभागांमधून एक महत्त्वपूर्ण असा विभाग आहे, तो म्हणजे समाज कल्याण विभाग, जो नागरिकांच्या कल्याणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी मदत करतो. समाजातील दुर्बल वंचित घटकांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत करतो. त्या अनुषंगाने आपण समाज कल्याण विभागाअंतर्गत कोणती कार्य चालतात, उद्देश काय आहे या विभागाचा, कोणत्या विविध योजना चालतात, कशा अंमलात आणल्या जातात, एकंदरीत सर्वच मुद्द्यांवर आजच्या आपल्या सखी सह्याद्री या कार्यक्रमातून प्रकाश टाकणार आहोत. आणि कार्यक्रमाचं शीर्षक आहे समाज कल्याण विभागाचे विविध पैलू. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग नागपूरच्या सुकेशनी तेलगोटे मॅडम. आणि सध्या त्या वर्धा जिल्ह्याचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळत आहेत. मुलाची माहिती त्यांच्याकडनं घेऊया, स्वागत करूया. नमस्कार सुकेशनी मॅडम. नमस्कार. आणि कार्यक्रमात मनापासून आपलं स्वागत आहे. कशा आहात? मी अगदी मजेत. आणि व्यवस्थित आपलं काम सुरू आहे? येस. आणि काय समाधान मिळतं तुम्हाला हे काम करून? खरं सांगायचं म्हणजे ज्या विभागामध्ये आम्ही काम करतोय तो विभागच असा आहे की जिथे कोणी पोहोचू शकत नाही तिथे आम्ही पोहोचतोय. त्याच्यामुळे अगदी मनाचं जे खरं आत्मिक समाधान म्हणतात ना, या विभागामध्ये काम करताना आम्हाला ते आत्मिक समाधान मिळतं. आणि विभागाचं नावही किती छान आहे, समाज कल्याण. समाजाच्या कल्याणासाठीच हा विभाग बनलेला आहे आणि त्यानुसार त्या योजना बनलेल्या आहेत. तर सविस्तर विविध पैलूंवर प्रकाश आता आपण टाकूया. नक्की. आता शासनाचे जबाबदारपूर्ण घटक म्हणजे त्याचे विभाग आणि राबवल्या जाणाऱ्या योजना आहेत. तर ह्या समाज कल्याण विभागाचे अंग कोणते आहेत? सन 2011च्या भारतीय राष्ट्रीय जनगणनेनुसार भारताच्या अनुसूचित जाती प्रवर्गाची जी लोकसंख्या आहे ती 16.6% आहे. आणि हा एक एवढा मोठा घटक याच्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. भारतीय राज्यघटनेची जी प्रास्ताविका आहे त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय प्रस्थापित करणार आहे. आणि ही सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची आहे. जे आपलं मार्गदर्शक तत्व आहे भाग 4 मधले, त्याच्यामधले कलम 46 नुसार, कलम 46 असं सांगतं की जे अनुसूचित जाती, जमाती व इतर दुर्बल घटक आहेत यांचे काळजीपूर्वक, जे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक आणि आर्थिक संवर्धन करण्याचं आहे. ही सर्वस्वी जबाबदारी ही राज्याची आहे. बरं. आणि याच्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्या अनुषंगानंच आमचा विभाग कटिबद्ध आहे. यामध्ये जे आमचा जो विभाग आहे, या विभागामध्ये जे आम्ही मोस्टली वसतिगृह चालवतोय, जे आमच्याकडे वसतिगृह आहेत, शासकीय वसतिगृह मुलामुलींचे, मागासवर्गीय मुलामुलींचे. तसेच त्याच्यामध्ये निवासी शाळा आहेत, काही सफाई कामगारांच्या मुलामुलींची शाळा, अर्थातच आम्ही त्याला पब्लिक स्कूल म्हणतोय, ते पण आहे. तर ह्या विविध अंगांनी आम्ही जे स्कॉलरशिप्स आहेत मुलांच्या, अशा विविध योजना आहेत, या विविध अंगांनी आम्ही सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग कार्यरत. बरं. मग या विभागाचं उद्दिष्ट काय आहेत? विभागाचं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे जे घटक वंचित आहेत, शोषित आहेत, दुर्बल आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचणे, त्यांची सामाजिक, आर्थिक त्यांची उन्नती करणे, शैक्षणिक प्रवाहामध्ये त्यांना आणणे. जे समाजाचा एक घटक आहे तृतीयपंथी, त्यांना देखील सामाजिक प्रवाहामध्ये आणणे. ज्येष्ठ नागरिक, जे वयोमर्यादा 60 नंतर आपण ज्येष्ठ नागरिक म्हणतो, त्यांना देखील सामाजिक प्रवाहामध्ये आणणे. महिलांचे सक्षमीकरण घडवून आणणे. विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक जे आहे पूर्ण शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करणे. या सर्व गोष्टी आम्ही करतोय. म्हणजे मुलं असो, मुलांपासून तर वृद्धांपर्यंत जे सर्व समावेशक काम करणारा विभाग म्हणजे आमचा सामाजिक न्याय विभाग. बरोबर. म्हणजे या ज्या योजना आहेत प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी, एक आत्मसन्मानाने जगण्यासाठी त्यांना या योजना कामी येतात. या सर्व घटकांना मॅडम सामाजिक प्रवाहामध्ये आणून बाकी जे समाजातील घटक जे जसं जीवनमान आहे त्यांचं, जसे ते जीवन जगतात, त्या अनुषंगाने या सर्वांनी सामाजिक प्रवाहामध्ये यावं, यांनी एक चांगलं जीवन जगावं, एक भारताचा नागरिक म्हणून समोर यावं, या दृष्टीनं आम्ही कार्यरत आहोत. हो. म्हणजे आपला विभाग आपण जे सांगितलं आहे की दिव्यांग आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, तृतीयपंथीय आहेत, यांच्यासाठी या योजना काम करतात. तर अनेक योजना या लोकांसाठी आहेत. तर आपण एक एक घटक घेऊन त्या योजना हायलाईट करूया, त्याबद्दल आपण माहिती सविस्तर घेऊया. तर सुरुवातीला आपण मुलामुलींबाबतच्या कोणत्या योजना आहेत त्यावर प्रकाश टाकूया ना. नक्कीच. तर या कोणत्या योजना आहेत? मुलामुलींसाठी आमची महत्त्वाची योजना एक जी आहे, तर जे विद्यार्थी आपले त्यांच्यासाठी आमची स्कॉलरशिप योजना आहे, ज्याला भारत सरकार मातृत्व शिष्यवृत्ती म्हणतात. तर ह्या आम्ही विविध प्रकारच्या स्कॉलरशिप देतो. तसेच जे विद्यार्थी
आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये शिकायला जातात, पण ते त्यांच्या परिस्थिती अभावी शिक्षण पूर्ण करू शकत नाही. त्यांना आम्ही परराज्य स्कॉलरशिप देतो. बरं. हां, त्याला अदर स्टेट स्कॉलरशिप म्हणतात. जे विद्यार्थी खूप म्हणजे कॅलिबर आहे, हुशार आहेत, होतकरू आहेत, त्यांना आपलं पुढील जे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना परदेशामध्ये जाण्यासाठी देखील आम्ही शिष्यवृत्ती देतोय. यासोबतच आम्ही एक महत्त्वाची योजना मुलांसाठी राबवतो, ती म्हणजे हॉस्टेल्स आणि रेसिडेन्शियल स्कूल्स, म्हणजे वसतिगृह आणि निवासी शाळा. तर जे हॉस्टेल्स आहेत आमचे, तर पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये टोटल 26 हॉस्टेल्स आहेत मॅम, त्याच्यामध्ये मुलांचे आणि मुलींचे. तर ह्यांता जे हॉस्टेलमध्ये ॲडमिशन मिळते, ही ॲडमिशन त्यांची मेरिट बेसिसवर मिळते त्यांना. बरं. आणि त्या मुलांना तिथे पूर्ण राहण्याची, त्यांची जेवणाची ही सर्व सोय आम्ही महाराष्ट्र सरकार करते, म्हणजे आमचा विभाग करतोय. त्यानंतर त्यांना क्रमिक पुस्तके, स्टेशनरी ह्या पण वस्तू आम्ही प्रोव्हाइड करतोय. सोबत त्यांना एक चांगला एन्व्हायरमेंट तिथे मिळते त्या इथे आमच्या त्या वसतिगृहामध्ये. त्याचसोबत मॅम आम्ही त्यांना निर्वाह भत्ता देतो. जसं जर विभागीय स्तरावरचं हॉस्टेल असेल तर त्याला आम्ही तिथे 800 रुपये देतोय. बरं. आणि जर तालुका जिल्हा स्तरावरचं असेल तर त्याला 600 रुपये देतोय, म्हणजे पर मंथ. आणि जर तालुका स्तरावरचे हॉस्टेल्स असतील तर तिथे आम्ही 500 रुपये देतो. म्हणजे हे झालं वसतिगृह. त्यानंतर रेसिडेन्शियल स्कूल, तर आमच्याकडे 3 रेसिडेन्शियल स्कूल आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये. त्याच्यामध्ये एक मुलांची आहे जी वारेगावला आहे, नंतर एक मुलींची आहे ती वानाडोंगरीला आहे, आणि मुलींची जी सफाई कामगारांच्या त्यांच्यासाठी आहे ती आमची इथे वाठव्याला नागपूरमध्ये आहे. तर हे मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये, बरोबर, आणि यांच्या शिक्षणाच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या सुरुवातीपासून मिळाव्या, त्याच्यासाठी त्यांची निवासी शाळा आहे. तिथेच त्यांची शाळा आणि तिथेच त्यांचं शिक्षण, असा सर्व. जसं पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे आश्रम असायचे, त्या अनुषंगाने आमचं नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर आमच्या ह्या शाळांची स्थापना झालेली आहे. ह्या पण आहेत. पण काय होतं, बऱ्याच वेळेला मुलांची संख्या फार असते आणि ते मुलं असतात त्यांना त्या हॉस्टेलमध्ये, कारण हॉस्टेलच्या कॅपॅसिटी पण ठरलेल्या आहेत, त्यानुसार मग त्यांना कधी तिथे ॲडमिशन मिळत नाहीत. पण होतकरू आहेत, शिक्षणापासून वंचित राहू नये, मुलं शिकलाच पाहिजे, जे आहे कोणीही वंचित राहता कामा नये. याच्यासाठी मग जर तिथे नंबर लागत नाही त्यांचा हॉस्टेलला, तर मग त्याच्यासाठी स्वाधार योजना आहे. स्वाधार योजनेमध्ये आम्ही त्यांच्या जेवणाचा आणि त्यांच्या निर्वाह भत्ता हा असा एकूण, आता आमचं इथे जे नागपूरचं आहे तर या नागपूरच्या ठिकाणी त्यांना 60,000 रुपये मिळतात, 2 टप्प्यामध्ये मिळतात. त्याच्यासाठी त्यांची कॉलेजची जी आपली जी असते अटेंडन्स असतात ते 75% असणं अपेक्षित आहे स्वाधार योजनेचं. पण आता काय झालेलं आहे, आतापर्यंत ऑफलाईन होतं पण आता सध्या ऑनलाईन झालेले आहेत त्या पण स्कीम, म्हणजे पारदर्शकता त्याच्यामध्ये पण आलेली आहे. म्हणजे मुलं, विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याच्यासाठी त्यांच्यासाठी ह्या योजना आहेत. तदनंतर महिलांसाठी जसं योजना अशा आहेत की एक आमची मिनी ट्रॅक्टर योजना आहे, जी 3.5 लाख रुपयाचं एक मिनी ट्रॅक्टर मिळतं. तर बचत गट असतो आपला, जनरली त्या बचत गटामध्ये 10 लेडीज असतात, आपल्या महिला असतात. त्या बचत गटांनी एक आमच्याकडे अर्ज करावा सर, आणि नियमानुसार त्यांनी 10% म्हणजे 35,000 त्यांनी त्यांचा स्वहिस्सा भरावा, आणि बाकी मग आम्ही शासन देतोय. मग बऱ्याचशा अशा अनेक महिला आहेत ज्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. मग त्या काय करतात, जसं असतं की कुठे थोडासाही तिथे लाभ मिळाला, जो लाभ असतो समप्रमाणात त्या वाटून घेतात. तर अशा अनेक आमच्या योजनेचा लाभ बचत गटांनी घेतलेला आजवर. त्याचबरोबर कृषी अवजारे पुरवण्याची योजना आमच्याकडे राबवण्यात आलेली आहे. तर महिलांना जे शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी किंवा शेतीचे व्यवसाय करण्यासाठी अनेकदा ह्या योजनेचा लाभ त्या घेतात, आणि मग त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्यामध्ये त्यांचा काय म्हणतात त्याला वापर करतात, आणि बऱ्याच वेळेला ते भाड्याने देतात, आणि तिथून जो मिळकत त्यांना मिळते ती म्हणजे सर्व समप्रमाणात घेऊन ते त्यांचं जीवनमान उंचवण्याचा त्या प्रयत्न करतात. म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणासाठी देखील त्या योजना आहेत. थोडंसं ह्या मुलींच्या योजनेबद्दल एक मुद्दा मला विचारायचा होता मॅडम. ग्रामीण स्तरावर ज्या मुली शिकतात आणि तिथे शिक्षणासाठी सोय उपलब्ध नसेल, त्यांना शहरी भागात यायचं आहे, तर अशांसाठी पण योजना आहे का, किंवा आपलं शासन मदत करतं का? ग्रामीण भागामधल्या मुली जेव्हा शहरी भागामध्ये शिकतात तर पहिली योजना त्यांच्यासाठी वसतिगृह आणि रेसिडेन्शियल स्कूल. तर रेसिडेन्शियल स्कूल जनरली इयत्ता 6वी ते 10वी पर्यंतची आहेत. फक्त आमची पब्लिक स्कूल जी आहे ती इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत आहे. तर त्यांच्यासाठी ती एक योजना आहे. आणि जर समजा त्यांचा वसतिगृहात नंबर लागत नसेल तर स्वाधार योजना आहेच त्यांच्यासाठी, आणि असे जवळपास 5,000 फॉर्म तर स्वाधार योजनेचे आहेत आमच्यासाठी. हो, आमचे हॉस्टेल पूर्ण फुलफिल असतात, नंबर म्हणजे अगदी. पण आता त्याच्यासाठी स्वाधारसाठी 5,000पेक्षा जास्त आमच्याकडे अर्ज आहे. बरोबर. आता इतकी छान योजना तुम्ही सांगितलेल्या आहेत मुलींच्या दृष्टीने. आता ऑनलाईन आवेदन करावं लागतं, मग कुठली साईट आहे का की त्या थ्रू आपण जाऊ शकतो? येस, आता या वर्षापासून हॉस्टेल आणि स्वाधार ह्या दोन्ही योजना ऑनलाईन झालेल्या आहेत.
आणि ऑनलाईन त्यांना अप्लिकेशन करावं लागतं. त्याच्यामधला एक बेसिक रूल असा आहे की ज्या मुलांनी हॉस्टेलसाठी अर्ज भरलेला आहे त्याच मुलांना स्वाधार मिळतं. म्हणजे हॉस्टेलला नंबर लागला नाही बाबा तर तुम्हाला स्वाधार मिळत आहेत, अशी ती योजना आहे. आणि MahaITची एक वेबसाईट आहे जी आमची जिल्ह्याची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर ती तुम्हाला दिसते आणि त्याच्यावरच नाही तर महाराष्ट्र शासनाने ती निर्मित केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन जाऊन तुम्ही सगळे तिथे ऑप्शन्स आहेत, मुलं तिथे फिलअप करू शकतात, आपले डॉक्युमेंट्स तिथे अपलोड करता येतात. प्रत्येक स्टेप दिलेले आहेत, प्रत्येक स्टेपचं जिथे तुम्हाला कुठे कुठे जायचं, काय काय करायचं त्याचे नोटिफिकेशन्स आहेत. त्या अनुषंगानं ते ऑनलाईन फॉर्म भरू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि कागदपत्र अगदीशी नॉमिनल लागतात. हो, जे आपल्याला रेग्युलरमधले जे कागदपत्र पाहिजे, उत्पन्नाचा दाखला लागेल तुमचा, तुमच्या मार्कशीट्स लागतील, तुमच्या TC लागतील, जे तुमचे जे रेग्युलरमध्ये जे आपल्याला हॉस्टेलच्या ॲडमिशनसाठी जे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लागत डॉक्युमेंट्स तेच तुम्हाला अपलोड करायचे, त्या व्यतिरिक्त काही नाही आहे. बरोबर. आणि छान या योजना आहेत मुला-मुलींसाठी आणि कुठलाच व्यक्ती सुटायला नको वंचित वर्गातला, याही दृष्टीने शासन अगदी व्यवस्थितरित्या काम करत आहे. आणि महिलांच्याही बाबतीत तुम्ही योजना सांगत होत्या, तर मी एक आणखी इंटरप्ट करते आपल्याला. बरं. खरं सांगायचं म्हणजे एकही व्यक्ती वंचित राहिला नाही पाहिजे म्हणून वेळोवेळी आमचे माननीय सचिव महोदय, माननीय आयुक्त महोदय वेळोवेळी याची तपासणी करतात. आठवड्यातून 2दा VC, एखाद्या मुलाचं काही राहिलं तर लगेचच मग आम्हाला कॉल करून तो मुलगा वंचित राहिला, तो राहायला नको, बघा काय करायचं, नियमात काम करा. आमच्याकडून एवढं पर्स्युएशन असते की हे मुलं वंचित राहणार नाही म्हणून अगदी वरच्या लेवलपासून खालच्या क्षेत्रीय अधिकारी काम करतात तिथपर्यंत अगदी त्याचं पर्स्युएशन सुरू असते. म्हणजे एवढी ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये आलेली आहे. आणि तुमच्यासारखे असे धडाडीचे कर्तबगार अधिकारी असल्यावर सकारात्मक रिझल्ट येतोच, प्रश्नच नाही. आता या महिलांच्या ज्या योजना आहेत तर यामध्ये बचत गट पण आहे, तर मग आपल्या शासन कशा पद्धतीने यावर पावलं उचलतं, काय सोयीसुविधा त्यांना उपलब्ध करून घेतो? जे बचत गट आहेत महिलांचे, हे तर जे नोंदणीकृत बचत गट असतात हे, यांचे नोंदणीचे जसे DRD आहे, आणखी विभाग आहे, तिथं नोंदणी होते त्यांची. त्यानंतर ते आम्हाला अप्लाय करतात. याच्या आधीची एक सांगायचं म्हणजे की जेव्हा त्या आमच्याकडे स्कीमसाठी अप्लाय करतात त्यांचे रीतसर जे आहेत डॉक्युमेंट्स त्याची छाननी होते. छाननी झाल्यावर नियमानुसार त्यांना लाभ मिळतो आणि याचा लाभ घेऊन त्यांनी आपलं जीवनमान उंचवण्यासाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी आता आम्ही जातोय ना, बचत गटांच्या भेटी देतो आम्ही, तर खरंच मस्तपैकी त्या आमचा ट्रॅक्टर कुठे गेला विचारलं, आम्ही याला भाड्याने दिला, पैसे मिळतात का? हो मिळतात, आम्ही सगळे घेतो. अगदी असं छान, म्हणजे असं छान उत्तर देतात. मग तेव्हा कुठं वाटतं की महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही पण एक खारुताईचा वाटा उचलत आहोत. तर हे जे सक्षमीकरण आहे म्हणजे ती शिक्षित व्हायला पाहिजे, ती स्वयंपूर्ण व्हायला पाहिजे आणि अशा पद्धतीने ती स्वतःचा संसारही उत्तम रीतीने करू शकेल आणि एक देशाच्या प्रगतीसाठी सुद्धा एक पाऊल पुढेच आहोत ना आपण. तर मग या सक्षमीकरणासाठी खास कोणत्या योजना आहेत? सक्षमीकरणासाठी सर्वप्रथम अगदी सक्षमीकरण आपण त्याला नाही म्हणणार की अगदी एक मोठी स्त्री आहे आणि तिचं आपण सक्षमीकरण करतो. सक्षमीकरण हे बेसिक लेवलपासून अगदी पहिल्या वर्गापासून, बरोबर, ज्या पहिल्या वर्गापासून ज्याही काही तिथून ज्या स्कॉलरशिप्स असतात तो आमचा विभाग देत आहे. जिथून सुरू होते स्कॉलरशिप, ते जिल्हा परिषद मार्फत असो की आमच्या सहाय्यक आयुक्तांमार्फत असो, तिथून सुरुवात होते. स्कॉलरशिप मिळते. अनेक प्रकारच्या स्कॉलरशिप आहेत. सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप म्हणा की सफाई कामगारांच्या मुलांची स्कॉलरशिप म्हणा की मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, अनेक शिष्यवृत्त्या देतोय. तिथून त्यांचं सक्षमीकरण व्हायला सुरुवात होते. मुली शिकतात, शिकल्यानंतर त्यांना वसतिगृह मिळेल, तिथे त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने आम्ही पाऊल उचलतोय. बरोबर. रेसिडेन्शियल स्कूल असतील, मुली तिथे येतात आमच्या, तिथे त्यांचं सर्व होतंय. तेवढंच नाही तर त्यांचं शारीरिक, मानसिक, त्यांचं स्वास्थ्य कसं जपलं जाईल याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतोय. आणि आता तंत्रज्ञान विकसित होत चाललंय तर संगणकाचंही शिक्षण त्यांना या योजनेनुसार मिळत असावं. मला सांगताना आनंद होईल. आमच्या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना माननीय देवेंद्रजी फडणवीस सर आणि आदरणीय बावनकुळे सर आणि आदरणीय जिल्हाधिकारी महोदय डॉक्टर विपिन सर यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये जेवढे माझे हॉस्टेल्स आहेत, माझे रेसिडेन्शियल स्कूल आहे, याच्यामध्ये यांनी लायब्ररी स्टार्ट केल्यात. बरं. आणि हा महाराष्ट्रामधला पहिलाच प्रयोग असावा. माझ्या प्रत्येक हॉस्टेलमध्ये, माझ्या प्रत्येक रेसिडेन्शियल स्कूलमध्ये लायब्ररी आणि फिजिकल लायब्ररी पण आहेत. मुली त्याचा सर्व उपयोग घेतात. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॉम्प्युटर दिसतील, मुली कॉम्प्युटर चालवतात. आणि यांनीच या त्रयींनी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत माझ्या प्रत्येक हॉस्टेलला, रेसिडेन्शियल स्कूलला डिजिटल लॅब, डिजिटल लँग्वेज लॅब,
बरं. एवढं म्हणजे त्यांनी पुरवलेलं आहे की हो, माझे सध्या तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून हॉस्टेल्स आणि रेसिडेन्शियल स्कूल खूप चांगलं झालेलं आहे. सुकेशनी मॅम थोडं थांबवते कारण ब्रेकची वेळ झाली आहे. हाच मुद्दा आपण वाटलं तर पुढे घेऊया ब्रेक नंतर. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. भेटूया लगेचच. दर्शको, या छोट्याशा ब्रेकनंतर कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांवर आपण प्रकाश टाकत आहोत. पुढे ही महत्त्वपूर्ण योजना आता जाणून घेऊया. सुकेशनी मॅडम, ब्रेकवर जाण्याआधी आपण मुलामुलींबाबतच्या योजना, महिलांबाबतच्या योजना आणि कसा लाभ त्यांना घेता येतो याबद्दल छान सविस्तर तुम्ही माहिती दिलेली आहे. आता जसं शिक्षण महत्त्वाचं आहे, बाकी गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तसंच आरोग्यही त्यांचं महत्त्वाचं आहे. तर शासन आरोग्याबाबत कशी पावलं उचलतं, कोणत्या योजना राबवतं? सर्वात महत्त्वाचं, सामाजिक न्याय विभाग मुलांच्या आरोग्याबाबतीत जर जागरूक असेल तर त्यांना सकस आहार पुरविणे. आमच्या प्रत्येक वसतिगृह आणि निवासी शाळेमध्ये मुलांना सकस आहार पुरवण्यावर खूप जास्त जोर दिला जातो. याच्यामध्ये सकाळी उठल्यावर मुलांना मोड आलेली कडधान्य नाश्त्यामध्ये अंडी, दूध, फ्रूट्स, दुपारचे जेवण, सायंकाळचे जेवण, रात्रीचे जेवण, या त्यांच्या सकस आहारावर जास्त भर दिला जातो. जर तुमचा सकस आहार असेल तर तुमचं स्वास्थ्य पण तेवढंच चांगलं राहील आणि याच्यावर हा सर्वात जास्त फोकस केला जातं, आहारावर. त्यानंतर जे आमची मुलं आणि त्या मुलंच म्हणतोय, आमची मुलं जिथे राहतात तिथे रेग्युलर हेल्थ चेकअप कॅम्प होतो. त्या मुलांची जाणून घेतल्या जाते तब्येतीची काळजी. आणि सोबतच बरेच असे आहेत की ज्या ठिकाणी जसे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, जे तालुक्याच्या ठिकाणी जिथे आमचे हॉस्टेल्स आहेत तिथले जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथे दरमहा त्याची तपासणी होते. शहरी भागामध्ये बरेचसे आमचे जे आहेत काय म्हणतात त्याला मेडिकल कॉलेजेस आहेत तर ते आम्हाला मदत करतात. जसं दत्ताजी मेघे सरांचे जे कॉलेजेस आहेत, मेडिकल कॉलेजेस, ते आम्हाला सदैव हेल्प करतात माझ्या मुलांसाठी. त्यांच्यासोबत आमचं टायअप पण झालेलं आहे. तर यांच्या हेल्थ चेकअप कॅम्पवर पण आपण जास्त विश्वास म्हणजे आमचा जास्त भर असतो. आम्ही हे त्यांचं स्वास्थ्य तेवढं करतो. आणि सांगायचं म्हणजे मुलांचे ते कला आणि सांस्कृतिक जे आविष्कार असतात, क्रीडा आविष्कार असतात, त्याच्यामधून त्यांचं म्हणजे मानसिक शारीरिक सर्व स्वास्थ्य जपण्यावर आमचा भर असतो. आणि तुम्ही जसं हॉस्टेलच्या ते योजना आहेत निवासी वसतिगृहाच्या, त्यात अनेक मुली आहेत, मग त्यांच्या दृष्टीने जसं आता मासिक पाळीच्या वेळी स्वच्छता ठेवणं किंवा अवेअरनेस त्या बाबतीत असायला हवं, तर अशा अनुषंगाने काही उपक्रम राबवता का? हो, याच्यासाठी तर रेग्युलरमध्ये मुलींच्या हॉस्टेल जे आमच्या मुलींचे हॉस्टेल्स आहेत रेग्युलरमध्ये त्याचे तर सेमिनार किंवा त्यांचे व्याख्यानं आयोजित केल्याच जातात. पण आणखी एक मला आनंदाने एक गोष्ट सांगावी वाटते की मागील वर्षी पालकमंत्री महोदय आणि आमचे जिल्हाधिकारी महोदय आमच्या प्रत्येक हॉस्टेलसाठी त्यांनी आम्हाला परमिशन दिली होती. नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रत्येक हॉस्टेलला ज्या सॅनिटरी नॅपकिनच्या ज्या मशीन्स आहेत त्या लावलेल्या आहेत माझ्या हॉस्टेल्स अँड रेसिडेन्शियल स्कूलला आणि त्या चांगल्या तऱ्हेने यूज करतात मुली त्याचा. बरं, म्हणजे सगळ्याच गोष्टींचा विचार या शासनाच्या या विभागाने केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. बरं, आता ज्येष्ठ नागरिक हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक समजला जातो आणि त्याचा वृद्धापकाळ अगदी छान आनंदात सुखसमाधानाने जावा यामागे या योजनांचा उद्देश आहे. तर या ज्येष्ठांसाठी कोणत्या योजना आहेत त्या जाणून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम ज्येष्ठ कोण, तर ज्यांनी वयाची 60 वर्षे पूर्ण केलेली असतात ते ज्येष्ठ. हो. आणि कसं होतं की 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांचं जीवन समाधानाने आणि आनंदाने व्यतीत केलं पाहिजे. त्यासाठी त्या सर्व जी योजना आहेत त्या आमच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येतात. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कमिटी गठीत केलेली आहे आणि त्या कमिटीचे अध्यक्ष हे माननीय जिल्हाधिकारी महोदय असतात आणि सहाय्यक आयुक्त सदस्य सचिव असतो. त्याच्यामध्ये अनेक योजना राबवल्या जातात. जसं आमच्या जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन केलेला आहे. तर इथे ज्येष्ठ नागरिक येतात, 10-15 जे असतात ते येतात. तिथे त्यांच्याजवळ जिल्ह्यामधले अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या समस्या घेऊन येतात. बरं. आपल्या समस्या मांडतात. बरेचसे असे उदाहरणं असतात की घरी मुलींसोबत जमत नाही आणि मग त्यांचा वाद होतो, राहणं होत नाही. अशा वेळेला हे जे प्रकरणं आहेत त्यांच्याकडे येऊन सहाय्यक आयुक्तांकडे येतात. त्याच्यानंतर आम्ही ते प्रकरणं SDOंकडे पाठवतो. SDO त्याची अपील घेतात आणि त्याच्यावर निर्णय देतात. तर अशा पण गोष्टी आहेत. त्या अनुषंगानं आणखी ज्येष्ठासाठी जर म्हटलं तर वयोश्री योजना आहे. बरं. जी आता महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे गेल्या वर्षी. तर वयोश्री योजना काय आहे, तर वयोश्री योजनेमध्ये ज्या ज्येष्ठ नागरिकांनी वयाचे 65 वर्ष पूर्ण केलेली आहेत त्यांना रुपये 3,000 पर्यंत DBT केली जाते त्यांच्या अकाउंटला. आणि 3,000 मध्ये त्यांना काय घ्यायचं तर चष्मा, श्रवणयंत्र, आणखी त्यांना ज्या महत्त्वाच्या गोष्टी लागतात 6 ते 7
जसं त्यांना कमोड चेअर आहे वगैरे, ज्या काही वृद्धापकाळात त्यांना ज्या योजना, ज्या गरज लागते ज्या वस्तूंची, त्या वस्तू त्याच्यामध्ये घेतल्या जातात. आणि 3,000 रुपये त्यांना अकाउंटला ट्रान्सफर केले, DBT योजना आहे. आणि सांगायचं म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास याचे फॉर्म्स, याचे जे अर्ज आलेले आहेत ते 80,000च्या वर आलेले आहेत. म्हणजे मला आनंद वाटतो सांगताना की एवढ्या व्यापक प्रमाणामध्ये ही योजना राबवल्या गेलेली आहे. आणि अनेक लोकांचे मग ऑनलाईन झालेले आहेत. या वयश्री योजनेमध्ये 2 समित्या गठीत केलेल्या आहेत. जसं आता आपल्याकडे महानगरपालिका क्षेत्र पण आहे, तर महानगरपालिका क्षेत्रामधले जे ज्येष्ठ नागरिक आहेत वयश्री योजनेचा लाभ घेणारे, त्याच्यामध्ये जे NMCचे म्हणजे महानगरपालिकेचे कमिशनर सर जे असतात ते अध्यक्ष असतात आणि आम्ही मेंबर सेक्रेटरीज असतो. आणि इकडे जे आपलं इकडचा भाग आहे तिथे कलेक्टर सर अध्यक्ष असतात, आम्ही मेंबर सेक्रेटरी असतो. पण मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घेतलेला आहे. त्यानंतर तीर्थदर्शन योजना आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अनेक इथे धार्मिक स्थळ आहेत, भक्ती स्थळ आहेत. आणि प्रत्येक ज्येष्ठाला असं वाटतं की माझ्या शेवटच्या वयामध्ये मी तिथे गेलो पाहिजे, तिथे माथा टेकवला पाहिजे, मी तिथे भेट दिली पाहिजे, असं प्रत्येक ज्येष्ठाचं मत असतं. परंतु बऱ्याच वेळेला काय असतं, आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा काळ वेळ असतो, त्याच्यामुळे ते तिथे जाऊ शकत नाहीत, कारण आर्थिक परिस्थिती पण असते महत्त्वाची. त्याच्यावर एक मस्त एवढी सुंदर योजना काढली आता महाराष्ट्र शासनाने, ती म्हणजे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. या योजनेअंतर्गत त्या जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे 30,000पर्यंतचा खर्च हा महाराष्ट्र शासन करतोय. आणि याच्यामध्ये जे तीर्थक्षेत्र आहेत जे भारतामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, तिथे त्यांनी रीतसर अर्ज केला सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयामध्ये, त्यांना तिथे घेऊन जातात. स्पेशल आमचा आयुक्तालय स्थळ म्हणजे स्टेट लेवलवरून करार झालेला आहे IRC वाल्यांसोबत. त्या अनुषंगाने तिथे एक त्यांना ट्रेन करून दिली जाते. तिथे घेऊन जाणे, त्यांची जेवणाचं, त्यांचं राहण्याचं, त्यांचा नाश्ता, सर्व ही जबाबदारी आमची असते सामाजिक न्याय विभागाची. मग आतापर्यंत किती लोकांनी लाभ घेतला आणि कुठे तीर्थदर्शन घेतलंय? आता ऑक्टोबर महिन्यामध्ये आमची एक ट्रेन गेली, अयोध्येला गेली. 800 लोक गेले त्याच्यामध्ये. म्हणजे नागपूर जिल्ह्याच्या अनेक जिल्ह्यांच्या गेल्या आणि त्याच्यामध्ये 800 लोक गेले. प्रत्येक ज्येष्ठ नागरिक एवढे आनंदी की आम्हाला या वयामध्ये अयोध्येला जाता आलं, आनंदात गेले, आनंदात आले. आता एक शेड्यूल आलेला आहे, 5 तारखेला बौद्धगयाला चालली आमची एक ट्रेन. आणि वृद्धाश्रम योजना देखील आहे, तर त्याबद्दल काय ही योजनेचं स्वरूप आहे? कसं असतं, वृद्धाश्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये वृद्धाश्रमांच्या स्थापना झालेल्या, जसे सर्वसाधारण वृद्धाश्रम आहेत, काही मातृश्री वृद्धाश्रम आहेत. या वृद्धाश्रमामध्ये जे लाभार्थी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्या ज्येष्ठ नागरिकांना अनुदान हे शासन देतंय. परंतु त्याचसोबत या NGO ते वृद्धाश्रम चालवतात, ते त्यांचे पण लोक त्याच्यामध्ये ठेवतात जे असतील. पण त्यांना त्यांचं शेवटचा काळ, बऱ्याच वेळेला काय होतं, मूलबाळ नसतं, वृद्धाश्रमामध्ये जावं लागतं, किंवा मूलबाळ असल्यानंतरही मुलांसोबत किंवा मुलींसोबत पटत नाही, त्याच्यामुळे पण वृद्धाश्रमात राहावं लागतं. मग कसं आहे, कुठेच आधार नाही, त्यावेळेला वृद्धाश्रम त्या ठिकाणी राहतात. जसे आता आपल्या नागपूर जिल्ह्यामध्येही बरेचसे वृद्धाश्रम आहे. तर इथे एक पंचवटीला एक वृद्धाश्रम आहे, तर आहे तसे तिथे आपले वृद्ध आपलं शेवटचा जीवनकाल तिथे व्यतीत करत आहेत. सुकेशनी मॅडम, या ज्येष्ठांच्या ज्या सोयी आहेत, योजना आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया, पण ब्रेकची वेळ झालेली आहे. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक, भेटूया लगेचच. दर्शक हो, या छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. समाज कल्याण विभागाचे विविध पैलू या शीर्षकाअंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग नागपूरच्या सुकेशनी तेलगोटे मॅडम आपल्यासोबत आहेत आणि विविध योजनांबद्दल सविस्तर छान माहिती त्या आपल्याला देत आहेत. आणि ब्रेकवर जाण्याआधी वृद्धाश्रम योजनेबाबत आपण बोलत होतो, याबद्दल 2-4 महत्त्वाची वाक्य त्यांच्याकडून ऐकूया, योजनेबद्दल माहिती घेऊया. सुकेशनी मॅडम, आता ही जी वृद्धाश्रम योजना आहे, ज्या काही संतुलन बिघडलेले व्यक्ती तिथे येतात किंवा असं अनेक लोकांना तिथे टाकण्यात येतं आणि वातावरण थोडंसं गंभीर येतं, तर अशांना एक खेळीमेळीचं वातावरण निर्माण करण्यासाठी असं काही विरंगुळा केंद्र आहे का किंवा असे उपक्रम राबवण्यात येतात का? हो, नक्कीच. यावर्षी एक प्रावधान केलेलं आहे की आमच्या जिल्ह्याच्या जी जिल्हा कमिटी आहे, जिल्हा कमिटीने एक प्रावधान केलं की प्रत्येक ठिकाणी म्हणजे जे नगर परिषद आहेत, जे आपले ग्रामीण भाग असतील जिथे कुठे, तर त्या ठिकाणी विरंगुळा केंद्र उभारण्याचं, आणि हे टार्गेट पण दिलेलं आहे प्रत्येक संबंधित अधिकाऱ्यांना. आता विरंगुळा केंद्र जर उभारलं ना, तिथे जे आपले दिवस आहेत, जे आपले क्षण आहेत आयुष्याचे, ते चांगल्या तऱ्हेनं वृद्ध ज्येष्ठ नागरिक तिथं घालवू शकतात. आनंदाचं खेळीमेळीचं वातावरण, तिथे काही थोडेसे खेळ किंवा इंडोर जे असतात ते, किंवा
TV जे काही असेल आनंदाने बसू शकतील, राहू शकतील अशासाठी विरंगुळा केंद्र उभारण्याचं आता प्रस्तावित आहे. या वर्षामध्ये याच्यावर पण काम होऊन जाईल. आणि यासाठी काही हेल्पलाईन नंबर आहे का आपल्या विभागाचा? एल्डर म्हणजे यांच्यासाठी एक हेल्पलाईन नंबर आहे जो आहे 14567 असा हा नंबर आहे. याच्यावर जर डायल केलं आणि त्यांची जी समस्या असली ती त्याच्यावर ते सांगू शकतात. असा हा एक हेल्पलाईन नंबर आहे वृद्धांचा. आपला विभाग वंचित आणि दुर्बल घटकांसाठी काम करतो, पण सर्वसामान्य व्यक्तींना जर वृद्धाश्रमात यायचं आहे, दाखला घ्यायचा आहे, तर त्याच्यासाठी योजना आहे किंवा ते येऊ शकतात? हां, ते येऊ शकतात, पण ते ज्येष्ठ नागरिक असावेत आणि त्यांनी तसा नियमानुसार तिथे प्रवेश जिथे घ्यायचा त्यांनी जर घेतला तिथे तर त्यांना तिथे प्रवेश मिळून जातो. बरं, वृद्धाश्रमाबद्दल काय म्हणणं आहे मॅम आपलं? खरं सांगायचं मी तर सर्वांना एकच सांगते की आपण म्हणतोय की भारताने खूप मोठी प्रगती केलेली आहे, भारत खूप समोर गेलेला देश आहे, पण खऱ्या अर्थाने भारत तेव्हाच प्रगतिशील होईल आणि आपण सुसंस्कृत लोक आहोत आपण तेव्हाच म्हणून ज्या वेळेला हे वृद्धाश्रम बंद होतील. वृद्धाश्रम आपण म्हणतोय पण वृद्धाश्रम बंद होणे फार गरजेचं आहे. मला ना माझ्या जिल्ह्यामधले मोस्टली जेवढे वृद्ध आहेत माझ्या सगळे परिचयाचे आहेत, सगळ्यांसोबत काका म्हणूनच बोलतोय आम्ही. तर मी जेव्हाही बोलते, जेव्हाही कुठे मला बोलावलं जातं मी जाते, मी एकच गोष्ट सांगते सगळ्या वृद्धांना आणि ही गोष्ट मी आज रिपीट करेल, मला आनंद वाटेल रिपीट करताना. जोपर्यंत जिवंत आहात तुमच्या गाठीचं कुणालाही देऊ नका, तुमच्या गाठीशीच ठेवा ते, कारण तुमच्या जवळ आहे तर सर्व काही आहे. एक वेळा तुमच्या जवळचं गेलं तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही. त्यामुळे जे आहे ते सर्व स्वतः जवळच ठेवा, हे मी सर्वांना परत एकदा सर्व ज्येष्ठांना विनंती करेल. जरी शासन आपल्या परीने प्रयत्न करत आहेत पण अशा पद्धतीने वेळ नको यायला लोकांवर, त्यामुळे नक्कीच लोकांनी तुम्ही जो सांगितला आहे मुद्दा त्याचा विचार करायला हरकत नाही. बरं, आता समाजातील आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे दिव्यांग लोक, त्यांना आत्मसन्मानाने जगायचं असतं, मग शासन कशा पद्धतीने यांच्या बाबतीत पावलं उचलतं? दिव्यांगांचे तुम्ही कुठल्याही दिव्यांगांना भेटा, खूप स्ट्रॉंग आहेत. म्हणजे मेंटली खूप स्ट्रॉंग आहेत. आम्हाला भीक नको, काही गरज नाही, बट साथ द्या, हे त्यांचं वाक्य. खूप छान. आणि ते मागत नाहीत, हक्क मागतात, हक्कासाठी लढतात. आमचा जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग असो की सहाय्यक आयुक्त असो, दिव्यांगांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. खरं सांगायचं म्हणजे दिव्यांगांसाठी जिल्हा परिषदेच्या ज्या योजना आहेत तिथे त्यांना बीज भांडवल मिळतं, एखादा उद्योग सुरू करण्यासाठी स्कॉलरशिप ज्या आहेत दिव्यांगांच्या त्या आमच्या समाज कल्याण विभागामार्फत मिळतात. आणि समाज कल्याण विभागामार्फतच तिथे दिव्यांग म्हणजे दिव्यांग आहे, दिव्यांगाचा आता हा डिपार्टमेंट वेगळा झालेला आहे, आता वेगळा झाला. पण काय झालं या वर्षामध्ये, मागील वर्षी जे आमचे पालकमंत्री महोदय जे होते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सर आणि आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे सर आणि डॉक्टर विपिन इटनकर, या तिन्ही लोकांच्या मार्गदर्शनात यांची एक संकल्पना होती की आपण दिव्यांगांना काहीतरी दिलं पाहिजे. तर यांनी मायनिंग म्हणजे खनिज प्रतिष्ठानांतर्गत इथे ही स्कीम राबवायला लागली सहाय्यक आयुक्तांना. याच्यामध्ये त्यांना ई-रिक्षा स्वयंरोजगाराचं साधन उपलब्ध करून देण्यासाठी ई-रिक्षाची स्कीम राबवलेली आहे. त्याच्यामध्ये अनेक लोकांचे अर्ज आले आहेत, अनेक लोकांना जात आहे. आणि सोबतच स्वयंरोजगार व्हावा याच्यासाठी दिव्यांगांना जे गाडीवरचं चालतं दुकान म्हणतो आपण, ज्याला जसं ई-रिक्षा आणि बॅक साईडनी तो मॉडिफाईड केलेला असतो, म्हणजे कस्टमाइज केलेला, तर त्याच्यामध्ये त्यांना ग्रोसरी किंवा व्हेजिटेबल्स किंवा ई-लोडर किंवा प्रवासी जे काही आहे त्यानुसार त्यांना जे पाहिजे तसे ई-रिक्षा द्यायचे, असं हे आहे. आणि तीच त्या आमच्या स्कीमला दिव्यांगाच्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळालेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अनेक दिव्यांगांजवळ हे दिसेल नागपूर जिल्ह्यातल्या, तर त्यात तुम्हाला वेगळं वाटण्याचं कारण नाही. मग आर्थिक मदतही आपल्या विभागाकडनं होते का? नाही, आर्थिक मदत नाही होत. त्यांना स्वयंरोजगारासाठी ज्या गोष्टी उपलब्ध करून द्यायच्या आहेत त्या उपलब्ध करून दिल्या जातात. बरं, आणि प्रशिक्षण शिक्षणही आपल्याकडून होतं का? हो, आता हे त्यांना दिलं तर निश्चितच ह्या सर्व गोष्टी, इव्हन त्यांना जेव्हा आपण ई-रिक्षा देतो त्यांचं लर्निंग लायसन काढून देण्याची जबाबदारी ही आपली. बरं. आणि त्यांना मग ते त्यांना स्वयंरोजगाराचं साधन त्यांना पाहायचं आहे ते काम करू शकतात. आणि ज्या निराधार आहेत, कोणीच नाही त्यांचं, अशांनाही ही योजना लागू आहे? हो. बरं, आता सक्षम होणं याही लोकांनी गरजेचं आहे, तर काय अशा आधुनिक नृत्या तुम्ही पावलं उचलता शासनाकडनं? शासनाकडून यांच्यासाठी अनेक अशा योजना राबवल्या जातात. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की ज्या चालू रेग्युलरमधल्या योजना त्याच्या पलीकडे जाऊन याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या योजना राबवल्या जातात. आता सध्या आपल्याला ये जा करण्यासाठी विविध साधनं आहेत, पण त्यांच्यासाठी मोटराइज ट्रायसिकल घेतलेले आहेत. त्या पण ती योजना राबवल्या गेलेली आहे याच वर्षामध्ये. अनेक लोकांना त्या मोटराइज ट्रायसिकलचं आता देणे सुरू झालेलं आहे.
तेवढंच नाही तर दिव्यांगांसाठी फूड स्टॉल पण घेत आहोत आपण. फूड स्टॉल म्हणजे ते एखाद्या ठिकाणी असं आपलं दुकान घेऊन जातील, तिथे त्यांना जे वाटलं ते, त्यांना जे चाट सेंटर असो जे काही असेल ते लावतील आणि तिथून आपला स्वयंरोजगार मिळवतील. म्हणजे दिव्यांगासाठी अनेक योजना राबवण्याचं सध्या सुरू आहे. म्हणजे सध्या पाईपलाईनमध्ये आहे सर्व. बरं, अनेकांना हात नसतो किंवा पाय नसतो, तर अशांसाठी कृत्रिम अवयव अंग दिला जातं का आपल्या विभागाकडून? म्हणजे ज्यांना जो अवयव नाही आहे आणि तो कृत्रिम अवयव त्यांना हवा आहे, तर त्यासाठी त्यांना कृत्रिम अवयव पुरवणे, त्यांना देणे, ही योजना आम्ही राबवलेली आहे आणि राबवल्या जाते. खूप छान. म्हणजे अशांना सुद्धा रोजगार मिळेल, आत्मसन्मानाने असेही लोक जगू शकतील. खूप छान योजना या शासनाकडून आहेत. म्हणजे सामाजिक प्रवाहामध्ये येऊन ताठ मानेने जीवन जगू शकतील. मी पण काही कमी आहो असं दिसणार नाही आणि शासन आपल्यासोबत आहेच सदैवच. बरोबर. आता आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे समाजाचा, तो म्हणजे ट्रान्सजेंडर, तृतीयपंथी. याच्यासाठी सुद्धा अनेक योजना आहेत शासनाकडून आणि तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन काही योजना राबवलेल्या आहेत, तर त्या जाणून घ्यायच्या आहेत. तर कोणत्या या योजना आहेत? खरं सांगायचं म्हणजे तृतीयपंथी हा घटक म्हणजे समाजापासून अतिशय उपेक्षित, समाजामध्ये त्यांना स्थानच नाही. पण याच्यासाठी जे तृतीयपंथीयांचं धोरण आखलेलं आहे शासनाने, त्या धोरणानुसार काम करण्यासाठी प्रत्येक विभाग कटिबद्ध आहे. बरं. आणि त्याच्यामध्ये जी कमिटी आहे, जी समिती आहे जिल्ह्याची, याच्यामध्ये परत माननीय जिल्हाधिकारी जे महोदय आहेत ते अध्यक्ष आणि मेंबर सेक्रेटरी, तर त्यांच्या प्रत्येक गोष्टी ज्या असतात त्या राबवण्याची जबाबदारी आमची असते. त्याच्यामध्ये त्यांना ओळखपत्र देणे, कारण कसं असते बघा, आपलं ओळखपत्र जे असते आपल्याला मेल म्हणजे स्त्री किंवा पुरुष असं ठरलेलं लिहिलेलं असते, पण त्यांना नसते. त्यांना काय द्यायचं, त्यांना ओळखपत्र मिळते, त्यांना इलेक्शन कार्ड मिळते, त्यांना रेशन कार्ड मिळत आहे, त्यांना बँक अकाउंट. कसं असतं, बँक अकाउंट काढताना अनेक अडचणी येतात, त्यामध्ये आपल्याला सगळं रेसिडेन्शियल प्रूफ द्यावा लागतो. पण ट्रान्सजेंडरचा विषय असा असतो की त्यांना रेसिडेन्सच नसतो ना. ते आज इथे आहेत, उद्या तिथे आहेत, कुठे राहतील माहीत नाही. त्यांचा जन्माचा दाखला पाहिजे, त्यांच्या प्रत्येक गोष्टी लागतात जे त्यांच्याकडे नसतात. पण याच्यामध्ये जिल्ह्याने पुढाकार घेऊन अनेक ट्रान्सजेंडर लोकांना आपले बँक अकाउंट पण ओपन करून दिलेले आहेत. बरोबर. आणि त्यासोबत सर्वात आनंदाची गोष्ट मला तुम्हा सगळ्यांना सांगावीशी वाटेल की राज्यातला हा पहिला प्रयोग आपल्या नागपूरमध्ये झालेला आहे की तृतीयपंथीयांना शिवभोजन थाळी दिलेली आहे. बरं. तर ही पुन्हा जिल्हा कमिटीच्या याच्यातून झालेली. तर म्हणजे ती शिवभोजन थाळी तेच चालवतील, त्यांचेच लोक असणार आणि तेच सर्व करणार. आणि म्हणजे फक्त कसं आहे, आपण आजपर्यंत तृतीयपंथी तेच पाहिलेले आहे की जे प्रत्येक दुकानाने कुठेतरी काहीतरी मागत असतील किंवा टोल नाक्यावर आपण पाहतो किंवा त्याच्यापेक्षा जे आपले सिग्नल असतात तिथे आपण पाहतो, एवढंच जीवन पाहिलेलं आहे आपण त्यांचं. बरोबर. आणि ही जी शिवभोजन थाळी हा जो उपक्रम आहे हा तुम्ही तुमच्या कार्यकाळात सुरू केलेला आहे आणि इथवर आलेला आहे आणि त्याचा लाभ ते लोक घेत आहेत. त्यामुळे तुमच्या या धडाडीच्या कामामुळे ही योजना सफल झाली असं म्हणायला हरकत नाही. खरं सांगायचं म्हणजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सर आणि डॉक्टर विपिन ईटनकर सर या दोघांच्या कल्पनेमधून, म्हणजे कसं असते मॅडम, आम्ही जेव्हा एखादी कल्पना मांडतो तेव्हा वरिष्ठांनी आम्हाला तेव्हा सपोर्ट करणं फार गरजेचं असतं. तर सुकेशनी मॅडम, पुढेही योजनांबद्दल जाणून घेऊया, पण विश्रांतीची वेळ झालेली आहे. दर्शको, सामाजिक कल्याण विभागाच्या विविध पैलूंवर आपण प्रकाश टाकत आहोत. आणखीन काही महत्त्वपूर्ण योजना आहेत त्या जाणून घेऊया, पण या विश्रांतीनंतर. भेटूया लगेचच. दर्शको, या विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. समाज कल्याण करणारा हा विभाग आहे आणि त्या अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात. त्यावर आजच्या आपल्या या कार्यक्रमातून आपण प्रकाश टाकतोय. महत्त्वपूर्ण योजना जाणून घेतल्या. आणखीन काही महत्त्वपूर्ण योजना आहेत त्या आता सुकेशनी मॅडमकडनं जाणून घेऊया. मॅडम, आता एक अशी महत्त्वाची योजना आहे की आणि शासन त्यानुसार व्यवस्थितरित्या पावलं उचलतं, ते म्हणजे अत्याचारास बळी पडणाऱ्या लोकांना, त्या कुटुंबांना न्याय मिळवून देणं. तर कोणते कायदे आहेत या बाबतीतचे? जे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नुसार जे ॲट्रॉसिटी म्हणतो आपण त्याला, त्याच्यानुसार काम केलं जातं. जे कसं असतं, भारतीय राज्यघटनेने कलम 17 अन्वये अस्पृश्यता नष्ट केलेली आहे, पण अजूनही ती पूर्ण प्रमाणामध्ये नष्ट झाली असं आपण म्हणू शकत नाही. पण या अंतर्गत जे नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 आहे, त्या अंतर्गत ही अस्पृश्यता पाळणं गुन्हा आहे. पण तरी असे गुन्हे घडतात. पण त्यावेळेला जे असे गुन्हे घडतात या लोकांसाठी सामाजिक न्याय विभाग त्यांना अनेक प्रकारे सहाय्य करतोय. विविध घटनांसाठी जे वेगळे वेगळे कलम लागतात त्या अनुषंगाने त्यांना अर्थसहाय्य केलं जातं. ते डिरेक्टली त्यांना DBT मार्फत त्यांच्या अकाउंटला जातं.
पण बऱ्याच वेळेला काय होतं की या अॅट्रॉसिटी अंतर्गत असे गुन्हे घडतात ज्याच्यामध्ये मृत्यू होतो, खून होतो, तो बळी जातो, ते कुटुंब बेवारस होतं. त्या कुटुंबासाठी अनेक जे आहे अर्थसहाय्य, अतिरिक्त अर्थसहाय्य म्हणतो, ज्याच्यामध्ये त्या कुटुंबाच्या वारसास एक नोकरी दिल्या जाते, त्यानंतर त्याला शेतजमीन दिलं जातं, घरकुल दिलं जातं, त्याला पेन्शन दिलं जातं. जर कुटुंब त्याच्यावर अवलंबून असेल त्याला पेन्शन दिली जातं. अशा प्रकारे सर्वांगीण त्याचा विचार करून, सारासार विचार करून त्या कुटुंबाला मदत केली जाते, ती फक्त सामाजिक न्याय विभागाकडून. आणि एक मांग गारुडी जमात आहे, त्यांना सुद्धा जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपला विभाग कार्य करतो आणि तुमच्या कार्यकाळात तुम्ही ही योजना फार चांगल्या रीतीने राबवलेली आहे. तर काय या योजनेचं स्वरूप आहे आणि किती लोकांना त्यातून घरकुल मिळालेली आहेत? सांगायचं म्हणजे मांग गारुडी ही जी जमात आहे ही वर्षानुवर्षे ही गावाच्या बाहेर राहणारी जमात आहे आणि फक्त भटकं जीवन, एका ठिकाणी स्थिर नाही, शिक्षण नाही, त्याच्यामुळे कुठलेही डॉक्युमेंट्स नाहीत. पण त्याच्यामुळे काय झालेलं, हे राहतं फक्त यांचं फक्त पालामध्ये राहायचं किंवा जर पाऊस पडत असेल पावसामध्ये ते पाईप असतात ना आपले, त्या पाईपमध्ये राहायचं, जे काही असेल. घर माहिती नाही, डॉक्युमेंट्स नाही. पण महाराष्ट्र शासनाची जी रमाई घरकुल योजना आहे त्या योजनेअंतर्गत त्यांना लाभ देण्याचं ठरवलंय. आमचे आयुक्त महोदय त्यांनी एक कमिटी गठीत केली होती, त्या अंतर्गत या लोकांवर आम्हाला थोडा विचार करायचा होता. तर आमचे जे प्रादेशिक उपायुक्त होते डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड आणि मी, आम्ही लोकांनी हा आधी पाहिलं की नागपूर जिल्ह्यामध्ये मांगारू लोकांच्या वस्त्या कुठे आहेत, त्या वस्त्यांना भेटी दिल्या, त्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. समस्या जाणल्यावर त्यांच्या काही डॉक्युमेंट्स नव्हते, त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी महोदयांची मदत घेतली, अनेक डिपार्टमेंटच्या मदती घेतल्या, त्यांना डॉक्युमेंट्स मिळवून दिले आणि डॉक्युमेंट्स मिळाल्यानंतर त्यांना घरकुल दिले. आणि खरं सांगायचं म्हणजे आज रहाटेनगर टोलीमध्ये जा की आपलं कणान जे आहे तिकडे एमजीपुरा, सत्रापुरा जे आहे, तुम्ही तिकडे जा, तुम्हाला इथे मांगारू लोकांचे घरं बनलेले दिसतील. आणि तिथे 250च्या वर, जवळपास 300च्या जवळपास आम्ही तिथे घरकुल दिलेले आहे. म्हणजे आनंद होतो सांगताना की सामाजिक न्याय विभाग त्यांच्या जवळ जाऊन त्या लोकांना पालातलं जीवन त्यांचं चांगल्या घरामध्ये त्यांना जगण्यासाठी मदत करत आहेत, त्यासाठी निश्चितच आनंद होतोय. आणि जेव्हा तुम्ही हे काम बघायला जाता, त्यांच्या एरियात जाता, त्या तुम्हाला रमाई आवाजाने आवाज देतात तुम्हाला, तर किती छान वाटत असेल ना. आणि तुम्ही हे जे कार्य करत आहात त्याची पोचपावतीच आहे ना, एक शाबासकीच आहे. आणि तुम्हालाही त्यातून भरपूर समाधान मिळतं की आपण जे काम शासनाने दिलेले जे आपले अधिकार आहेत त्याच्यासाठी आपण व्यवस्थितरित्या ते व्यवस्थित पद्धतीने ते काम चालवतो आहे. तर हे समाधानही खूप लाख मुलाचं आहे मॅडम. जेव्हा त्यांच्या वस्तीमध्ये जातो ना, तर ते लोकांचं एक असं हे आहे, ती मॅडम आली की नाही आपल्याला मग ना घरकुल भेटते, ते मॅडम पाहिजे फक्त. आपण तिथे गेले की ते लोक येतील आणि मॅडम मला खूप म्हणजे खूप चांगलं वाटते की आपण त्यावेळेला त्या घटकापर्यंत पोहोचत आहोत. आणि उद्देश हाच आहे ना या विभागाचा की प्रत्येक वंचित घटकापर्यंत पोहोचवणं आणि योजनांचा लाभ मिळवून देणं. आणखीन एक महत्त्वाची योजना आहे मॅडम, ती म्हणजे अंधश्रद्धा आहे, प्रथा आहे आपल्या देशामध्ये आणि त्याच्यामध्ये सुद्धा अनेक कायदे आहेत की हे घडायला नको, त्याच्यातून शिक्षाही आहेत आणि याच्यासाठी जनजागृतीही होणं खूप गरजेचं आहे. तर या कायदे कोणते आणि शाळा कॉलेज स्तरावर कशा पद्धतीने तुम्ही उपक्रम राबवता? याची एक जिल्हा स्तरावर एक कमिटी आहे, परत त्याचे जे आहेत अध्यक्ष महोदय तर ते आमचे जिल्हाधिकारी महोदयच आहेत. ज्या अंधश्रद्धा पाळणे हा कायद्याने गुन्हाच आहे, पण ते त्या प्रमाणामध्ये काही प्रमाणामध्ये काय होईना अजूनही अंधश्रद्धा पाळली जाते. त्याच्यासाठी त्या लेव्हलपासून जनजागृती आवश्यक आहे. जिथे ते वय आहे, ज्या वयाला काही कळत नाही तिथूनच समजायला पाहिजे अंधश्रद्धा म्हणजे काय. त्या वयापासून म्हणजे अगदी शाळा लेव्हलपासून त्यांच्या मनावरती बिंबवलं जातं की ही जादूटोना, ही अंधश्रद्धा हे काही नाही आहे. तर ती जनजागृती आम्ही त्या तिथून करतोय. म्हणजे शिक्षण विभाग, पोलीस विभाग आणि आम्ही सामाजिक न्याय विभाग, तिन्ही विभाग मिळून ही जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये शाळा लेव्हलपासून सुरू होते तर कॉलेज लेव्हलपर्यंत. सोबतच ज्या एरियामध्ये जे अंधश्रद्धेचे किंवा जादूटोण्याचे जे गुन्हे घडतात ते पॉकेट्स आम्ही पोलीस विभागाच्या मदतीने सर्च करतोय आणि त्याच पॉकेटमध्ये जाऊन जनजागृती केली जाते, जेणेकरून तिथे काही प्रॉब्लेम होऊ नये भविष्यात. मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. आणि तरुण वर्ग कसा समाजाचा तो कणा आहे, त्यामुळे त्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. खूप छान मॅडम. बरं, आता समाजाच्या विकासाच्या दृष्टीने सुद्धा आपण पावलं उचलता, तर त्याबद्दल काय सांगाल? काय योजनांचं स्वरूप आहे? समाजाचा विकास आणि त्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं हे सामाजिक न्याय विभागाचं कर्तव्य आहे, उद्देश आहे आणि आम्ही तो करतोय. सामाजिक न्याय विभाग सामाजिक विकासाच्या अनेक योजना आहेत, जशा ग्रामीण भागामध्ये आहेत तर तिथल्या त्या समाजाच्या विकासासाठी जी जनसुविधेची कामं आहेत, जसे तिथे रस्ते असो, नाल्या असो, गटारे असो, मुलांसाठी वाचनालय असो, लोकांसाठी समाज मंदिर असो, ह्या सगळ्या योजना आम्ही राबवतो आमच्या योजनांमार्फत. त्याचसोबत
SCP म्हणजे जी आमचं शेड्यूल कास्ट प्लॅन आहे आमचा, अनुसूचित जाती उपयोजना म्हणतात त्याला, त्या प्लॅन अंतर्गत अनेक विभागांना फंडिंग केलं जातं सामाजिक न्याय विभागामार्फत. जसं क्रीडा विभाग आहे, तर क्रीडा विभागांमार्फत आम्ही ही योजना राबवतो. त्या गावामध्ये त्या एरियामध्ये त्यांना क्रीडाचे जे असतात आपले म्हणजे क्रीडांगण असो किंवा अनेक सुविधा क्रीडा विभागामार्फत दिल्या जातात. म्हणजे अनेक विभागांच्या मार्फतही आम्ही योजना राबवतो. पशुसंवर्धन आहे, तिथे आम्ही लोकांना गायी पुरवण्यासाठी किंवा जे शेळ्या जे काही असेल ते पुरवण्यासाठी मदत करतो. अशा अनेक योजना आहेत ज्याच्या मार्फत आम्ही तिथपर्यंत पोहोचतो. म्हणजे एकंदरीत सामाजिक एकोपा एकात्मता निर्माण होण्यासाठी या योजना आहेत. तर आता अशीच एक महत्त्वपूर्ण तुमची योजना आहे ती म्हणजे आदर्श ग्राम योजना. तर काय या योजनेचं स्वरूप आहे? पंतप्रधान आदर्श ग्राम योजना आहे ती. तर ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत ज्या गावाची लोकसंख्या 50% पेक्षा अधिक, जिथे अनुसूचित जातीचे लोक असतात, त्या ठिकाणी ही योजना चांगल्या प्रमाणात राबवली जाते. इथे आदर्श ग्राम, इथले काही गाव निवडल्या जातात, त्या गावाचा एक आराखडा बनवला जातो. आराखडा बनवल्यावर फक्त एक स्पेसिफिक डिपार्टमेंट तो आराखडा पूर्ण करेल अशातला भाग नसतो. तर त्या गावाचा विकास करण्यासाठी शासनाचे जे अनेक विभाग आहेत ते एकत्र येऊन काम करतात. जसं तुम्हाला एखाद्या गावामध्ये अंगणवाडी बनवायची आहे, तर तुम्हाला जे लागतात 10 लाख रुपये त्या अंगणवाडी बनवण्यासाठी, तर 5 लाख तुम्हाला महिला बालकल्याण विभाग देते, पण 5 लाख कमी पडले त्यावेळेला तुम्हाला पंतप्रधान आदर्श ग्राममधून ते 5 लाख दिले जातात. तिथे अनेक जनसुविधेची कामं केली जातात. आणि अशा प्रकारे आदर्श ग्राम हे असे निवडून तिथल्या लोकांना सर्व सुविधा, प्रत्येक योजना राबवण्यासाठी प्रत्येक विभाग तिथे कसं काम करेल या दृष्टीने तिथे काम. म्हणजे गावाचा सर्वांगीण विकास होणं हा या मागचा उद्देश आहे. ब्रेकची वेळ झालेली आहे. दर्शको, कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलेला आहोत. जाता जाता महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रकाश टाकूया. भेटूया लगेचच. दर्शको, या छोट्याशा ब्रेकनंतर कार्यक्रमात स्वागत आहे. गप्पांच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. जाता जाता महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रकाश टाकूया. सुकेशनी मॅडम, संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्या अनुषंगाने विविध उपक्रम राज्यात राबवले जात आहेत. तर आपला विभाग काय उपक्रम राबवतोय? संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही आमचा विभाग सद्यस्थितीमध्ये संविधानाचा एक चित्र तयार केलेला आहे आणि खरंच तो खूप सुंदर आहे. तुम्ही पण तो एकदा बघावा. संपूर्ण जिल्ह्यामध्ये तो फिरत आहे, त्याचं मार्गक्रमण सुरू आहे. संविधानाच्या प्रती घरोघरी वाटल्या जात आहेत आणि संविधान कशा प्रकारे तयार झाला आणि संविधान आपल्यासाठी काय आहे. संविधान आपलं दैवत आहे, तर ह्याचा संदेश हा घरोघरी पोहोचत आहे आणि आमची शाळा, महाविद्यालय सर्व ठिकाणी संविधानाचे उपक्रम अगदी खूप चांगल्या तऱ्हेने आम्ही राबवित आहोत. अतिशय अभिमानाची बाब आहे आणि तरुण पिढीने या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्याची माहितीही घेऊन घ्यायला पाहिजे. नक्कीच. बरं, आता अनेक अशा गोष्टी आहेत, असे अनेक उपक्रम तुम्ही अगदी उत्स्फूर्तपणे राबवता, योजना राबवता, पण काही योजना काही वंचित घटकांपर्यंत पोहोचतच नाहीत. अशाही पुष्कळदा असं घडत असावं आणि मग अशावेळी तुम्ही कसा तोडगा त्यातून काढता, कसा पाठपुरावा त्या गोष्टीचा करता? बऱ्याच वेळेला काय होतं की आम्ही बऱ्याचशा मीटिंग्स असतात किंवा आणखी कामामध्ये कुठे बिझी असलो तर आम्ही त्या लोकांपर्यंत, त्या लोकांच्या समस्या घेऊन येणारे लोक त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. त्यावेळेला माझ्या कार्यालयाच्या बाहेर एक मी पाटी लावलेली आहे जिथे माझा नंबर आहे, पर्सनल नंबर लावलेला, की मी जेव्हा एक दौऱ्यावर किंवा कुठे असते तर ह्या माझ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, मग माझा नंबर मी डिस्प्ले केलेला आहे. बरं. सोबत त्या प्रत्येक ठिकाणच्या आम्ही व्हिजिट्स करतो. त्याच्यासाठी आमच्याकडे तालुका समन्वयक आहेत, समता दूत आहेत, इन्स्पेक्टरच्या पोस्ट आहेत आणि खरं सांगायचं म्हणजे आमच्या विभागामधले हे लोक खरंच खूप चांगलं काम करतात. शेवटच्या टोकापर्यंत जाऊन त्या लोकांच्या अडचणी समजून घेऊन ते आमच्यापर्यंत पोहोचवतात, जेणेकरून आम्ही त्याच्यावर तोडगा काढू शकतो. अगदी व्यवस्थितपणे सर्वजण आपापली कार्य करतात आणि ते आपल्या मार्गदर्शनामध्ये, आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये. बरोबर. बरं, आता इतकं सुंदर स्वच्छ तुमचं नागपूरचं ऑफिस आहे, परिसरही खूप छान आहे आणि त्यानुसार तुम्हाला ISO सर्टिफिकेटही मिळालेलं आहे. तो उल्लेख तर करायचाच होता या गोष्टीचा, तर काय बोलाल यावर? कसं असतं, आपले कर्मचारी आपल्या आयुष्यामधला, दिवसामधला अतिशय सर्वात महत्त्वाचा वेळ, क्रीम टाईम म्हणतो आपण त्याला, तो तिथे देतात. त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं त्यांनी काम करण्यासाठी उत्साह मिळावा, प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांची काम करण्याची जागा ही स्वच्छ आणि व्यवस्थित असलीच पाहिजे. बरोबर. म्हणून आमच्या ऑफिसेस तुम्ही बघून घ्या, सर्व आणि तुम्हाला दिसतील स्वच्छ आणि नीटनेटके दिसतील, कारण आमचं कामच आमच्या कर्मचाऱ्यांवर आहे. आमचे कर्मचारी आहेत तर आमचं काम आहे, तर त्यांना तेवढं वातावरण योग्य तऱ्हेने मिळावं म्हणून आमचं सर्व ऑफिस स्वच्छ आहे आणि त्यामधूनच आम्हाला
मला ISO मिळाला हो. आणि ह्या भविष्यामध्ये माझ्या सर्व शाळा आणि हॉस्टेल्स मला ISO करायचे वा, वा, वा. आहेत, हा माझा एक उद्देश आहे. खूप छान. ते मी करून घेईल. नक्कीच नक्कीच होईल. आणि तुमच्यासारख्या पुन्हा एकदा म्हणते धडाडीच्या आणि कर्तबगार अधिकाऱ्यांना काहीच प्रश्न नाही, तुमच्या मार्गदर्शनाखाली हे कामं होतीलच. बरं, सांस्कृतिक क्रीडा महोत्सव आपल्या विभागात होत नव्हता, पण आपल्या पुढाकारांनी व्हायला लागला, त्यावर काय सांगाल? कसं होतं, आमच्या सामाजिक न्याय विभागाचा तो होत नव्हता. आमचे प्रादेशिक उपायुक्त तत्कालीन जे होते, तर त्यांनी आणि आम्ही ठरवलेलं की बाबा हा महोत्सव घ्यायचा आणि आयोजक आम्हीच होतो. मॅडम, त्याच्यामध्ये सांगायचं म्हणजे माझे सगळे कर्मचारी मस्त खेळलेत, 2 दिवस छान सांस्कृतिक प्रोग्राम त्यांनी सादर केलेत आणि त्यांना एक रिलॅक्सेशन मिळालं आणि नव्या जोमानं परत ते कामाला लागले. त्यांना कसं असतं, हे सर्वजण एक आपलेच आहेत, यांच्यासाठी काम करणं हे वरिष्ठांचं कर्तव्य असतं. त्या अनुषंगानं हा महोत्सव आम्ही सुरू केलेला आहे आणि आनंदाने सर्वांनी सहभाग घेतलेला आहे. तर खूप छान वाटते. हो हो. आणि कसं छान वाटतं ना, खेळीमेळीचं वातावरण प्लस ऑफिसचं काम, या दोन्ही गोष्टी त्यातून साध्य होतात. बरं, समाजसेवेची आवड तुम्हाला आधीपासूनच होती का मॅडम? हो, अगदी आधीपासूनच. पण असं की मला हे व्यासपीठ मिळालं सांगताना सांगावंसं वाटते की मी खूप लकी आहे की मला या क्षेत्रामध्ये काम करायला मिळतं, या विभागामध्ये. आणि खरंच सामाजिक न्याय विभागामध्ये काम करणं प्रत्येकाचं हे म्हणजे जो लकी आहे त्यालाच या सामाजिक क्षेत्रात म्हणजे आमच्या विभागामध्ये काम करायला मिळतं. आणि खरंच मॅडम खूप मोलाचं म्हणजे काम होतंय, कारण की त्या घटकापर्यंत पोहोचलं जातं की त्या घटकापर्यंत कोणीच पोहोचत नाही. अगदी वंचित, शोषित, तळागाळातले जे घटक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतोय आम्ही. आणि खरंच या लोकांपर्यंत पोहोचणं, यांच्या समस्या दूर करणं आणि यांना सामाजिक प्रवाहामध्ये आणणं, याच्यासाठी सामाजिक न्याय विभाग सदैव कटिबद्ध राहील. आणि मला अभिमान वाटतं की त्या विभागामधला मी एक अंग आहे. हो हो. तर भावी उपक्रम काय आहे तुमचा? काय योजना आहेत की ते अगदी छान व्यवस्थितपणे राबवायच्या आहेत? ज्या रेग्युलर योजना आहेत त्यात आम्ही रेग्युलरपणे राबवतोच, त्याला काही शंका नाही. परंतु आता सध्या आमच्या समोर एक आहे की जे तृतीयपंथी आहेत त्यांच्यासाठी आश्रम उभारणी करणे आणि स्मशानभूमी उभारणी करणे. हा एक आमच्यासाठी एक महत्त्वाचा आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे स्थापन करायची या वर्षामध्ये तो एक विषय आहे. जे माझे शाळा हॉस्टेल्स आहेत ते सोलर करून घेणे आहेत. आणि बाकीच्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या रेग्युलरपणे आम्ही निश्चितच राबवतोच. यांच्यावर मेन फोकस आहे यावेळी. हो हो. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न जाता जाता विचारायचा राहिलेला आहे. इतकं छान तुम्ही काम करता विभागाचं, तर काही पुरस्कार वगैरे मिळाले आहेत का? पुरस्कार आम्ही सांस्कृतिक क्रीडा महोत्सव घेतला होता, त्याच्यामध्ये तर आम्ही फर्स्ट होतोच. आणि आनंदाने सांगावं वाटते की माझे कर्मचारी नागपूर जिल्ह्याचे एवढे चांगले आहेत, एवढे काम करतात की कधी महिला असून घरी जाण्यासाठी कधी म्हणणार नाही की 6 वाजले आम्ही घरी निघतोय. कितीही वेळ असो काम पूर्ण करून हातचं काम टाकून जात नाही. आणि त्यांच्यामुळे आज जेव्हा आमच्या मीटिंग्स होतात, आमच्या VC होतात, तर नागपूर जिल्हा हा निश्चितच खालच्या रँकला नसतो, हा वरच्याच रँकला असतो. हे सगळं श्रेय माझ्या कर्मचाऱ्यांना जातंय आणि हेच माझ्यासाठी एक मोठा पुरस्कार आहे. हो हो. तर काय संदेश द्याल तुम्ही जनतेला, काय सांगाल? मी सर्वांना एवढं सांगेल की सामाजिक न्याय विभाग सर्वांना सामाजिक न्याय प्रवाहामध्ये आणण्यासाठी आम्ही तर तत्पर आहोतच, कटिबद्ध आहोत, आम्ही करणार. पण तुम्ही सर्वांनी या प्रवाहामध्ये यावं, योजनांचा विविध योजना आहेत त्या लाभ घ्यावा. आमची वेबसाईट आहे त्याच्यावर यावं, आपल्या सगळ्या योजनांचा लाभ घेऊन स्वतः सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आपली उन्नती करावी, बस एवढंच मी सांगेन. नक्कीच तुमच्या पुढच्याही वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मॅडम. थँक्यू मॅम. थँक्यू. आणि समाज कल्याण विभाग अनेक योजना राबवतो आणि त्या योजनांचा प्रत्येक वंचित घटकांनी लाभ घ्यावा हा तुमचा उद्देश आहे. आणि नक्कीच इतकी छान तुम्ही मोलाची माहिती दिली की लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढेल, या आशेसह आता आपण इथे चर्चा थांबवूया. तर सुकेशनी तेलगोटे मॅडम आपण इथे आलात आणि छान माहिती दिली. दर्शकांच्या वतीनं आणि नागपूर दूरदर्शनच्या वतीने आपले आभार. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद मॅम.